श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? चांगले असाल तर स्वामींच्या कृपेने सर्वजण आनंदी आणि खुश राहावं हीच अपेक्षा. तर आमच्या लोणी धामणीच्या खंडोबाला जाताना रस्त्यामध्ये आमचं गाव पडतं, तर म्हटलं गावाकडून जावं. तर ही आमची गावाकडची शेती वगैरे आहे, तर तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आमच्या शेतीकडं गावाकडं म्हटलं उन्हाळा चालू झाला आहे ना, तर म्हटलं एकदा चक्कर मारून घ्यावं, कारण नांगरणी वगैरे करावं लागते ना. तर म्हटलं बघावं कसं काय ते. तर तिथलचा व्ह्यू थोडासा तुमच्याशी शेअर केला आहे. तर गावाकडे जाताना रस्त्यामध्ये 2 मंदिरं पण असतात, ते मंदिर पण तुम्हाला दाखवणार आहे. तर पहा गावाकडचे हे कांदे वगैरे किती छान वाटतं, निसर्ग किती सुंदर दिसतोय. पण ऊन खूप झालं होतं त्याच्यामुळे सर्व चमकतं आहे. तर हिरवीगार कांदे वगैरे पाहिले आणि त्यानंतर गेलो आम्ही विहिरीकडे. तर ही आमची विहीर आहे. तर विहिरीला भरपूर पाणी असते, पण आता पाणी सर्वांनी शेतीला पाणी दिले त्यामुळे कमी झाले. तर विहिरीमध्ये पहा डोकवले तर काय दिसले, साप दिसलाय. तर साप अचानक दिसला म्हणून घाबरले थोडा वेळ. मोबाईल पण पडला असता पाण्यामध्ये. पण यांचं बोलणं आलं की हा साप काय विहिरीमध्ये असतो साईडला वगैरे. तर त्याला तो पाण्यातला साप असतो ना, तो असेल बहुतेक. पण यांनी मागच्या वेळेस आलं तेव्हा मोठा साप पाहिला होता विहिरीच्या कडेला. तर जाऊ द्या, असो, त्यांचं जीवन आहे ते जगताय. तर त्यानंतर आलो आम्ही देवीला. तर आमच्या गावामध्येच डोंगरावरती चांदकाई मातेचं मंदिर आहे. तर चांदकाई मातेला तिथे म्हटलं जावा. तर दर्शनासाठी तिथे गेलो. यांना साहेबांना आमचा टाईम होता थोडासा. म्हटलं चला, देवाला जायला वेळ होता थोडासा. तर म्हटलं पहिलं ह्या देवीला वगैरे जाऊन येऊ. तर तिथं हापश्यावर पाय वगैरे धुतले आम्ही, आणि शेतातून आलो होतो त्यामुळे पाय वगैरे धुवून मंदिरात आलो. त्याच्यानंतर मंदिरात आल्यानंतर इथं इतकं थंड वाटत होतं, खूप छान वाटत होतं. इथं खूप थंड वाटत होतं कारण डोंगरावरती आहे आणि शिवाय हिरवगार आहे इथे. तर खूप छान वाटत होतं इथे, थंड वाटत होतं. तर इथं होमपेट होतात देवीचं नवरात्रामध्ये खूप गर्दी असते, पण एरवी गर्दी नसते इथे मंदिरामध्ये, एकांत असतो. खूप छान वाटतं इथं. तर देवीचं सिंह देवीचं वाहन आहे. तर त्यांचं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर मंदिरात आलो. तर चांदकाई मातेला इथं देवीचं जी स्थापना केलेली आहे ती या गाभाऱ्यामुळेच केलेली आहे. कारण इथे पहिले जुने लोक सांगतायत का इथे पाणी मुरायचं तर ते थेट हिवरे बाजारमध्ये निघायचं. तर ते काय मला माहीत नाही, पण जुने लोक सांगता बुवा इथलचं पाणी, इथे जे निघतं पाणी ते थेट हिवरे बाजारमध्ये निघतं असं बोलतात. त्यामुळे ही चांदकाई माता प्रसिद्ध आहे. इथं देवीचं ह्या मंदिर प्रसिद्ध आहे. तर आम्ही थोडंसं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो पुढे खंडोबाला. कारण आमच्या गावामध्ये छोटंसं मंदिर आहे खंडोबाचं. दैठणे गुंजाळचा जो खंडोबा आहे तोच इथे प्रतिकृती आहे त्या खंडोबाची. तर तिथे दर्शन वगैरे घेतलं खंडोबाचं. देव सर्व असे डोंगराच्या सानिध्यात किंवा वनराईमध्ये असेच असतात. तर त्यांना एकांत पाहिजे होता म्हणून त्यांनी ती जागा निवडली. आणि शिवाय आपल्यालाही काही दुःख असेल तर ते देवापाशी जाऊन तेवढीच प्रार्थना वगैरे केल्यानंतर मनही आपलं शांत होतं, एकांत भेटतो. आणि एकांतातच माणूस आपलं सुखदुःख देवाला सांगू इच्छितो. तर बरं वाटतं देवाजवळ गेल्यानंतर. मला तरी बरं वाटतं, मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला आवडतं देवाजवळ गेल्यानंतर. तिथं मला खूप शांतता मिळते मनाला. तर तुम्ही म्हणत असाल हे कायमच हे करतायत देवाचेच व्हिडिओ टाकतात. तर मला खूप आवडतं देवाची सेवा करायला आणि देवाचे व्हिडिओ शेअर करायला. तर आवडल्यानंतर नक्कीच सांगा कमेंट करून. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. तर देवाचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही बाहेर निघलो. तर तिथं पहा हे किती छान फुलं होते. तर ते मी घेतले थोडेसे, कारण मला वाटतं इथे जनावरे वगैरे आलेली असतील तर ते तुटून पडलेली होती, ते तुटलेली होती म्हणून मी उचलली. तर पहा हे कसे म्हणजे जंगलामध्ये असं म्हणजे पूर्ण वनराई आहे आणि तिथे ही फुलं किती सुंदर दिसत आहेत. तर ते फुलं वगैरे घेतले आम्ही. त्यानंतर आम्ही देवाला गेलो तिथूनच. तर हा छोटासा व्हिडिओ होता गावाकडचा. कसा वाटला तो नक्की सांगा. तुमच्याशी शेअर केला आहे व्हिडिओ तर कमेंट करून नक्की सांगा. तर बाकीच्यांना सर्वांना माझ्यातर्फे श्री स्वामी समर्थ.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना.